die, I'm the last one to die. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. मी तुमचा मनीष गुलवी. आज दिवस 8वा आहे. तर आज आम्ही पेलिंगमध्ये आहे. काल आम्ही दार्जिलिंगहून पेलिंगला आलो. तर आज पेलिंग साईड सीन एक्सप्लोर करणार आहेत. बाकी ह्यो एक व्ह्यू बघा तुम्ही, सकाळी एकदम भारी. बाकी आता मी हॉटेलमधून चेकआउट करतो. आता आम्ही साईट सीनसाठी निघतो आहोत. की तुम्हाला जाता जाता ज्या काय असेल त्या दाखवूत. कालचा ब्लॉग पण बघा जरा, लाईक न सबस्क्राईब पण करा, शेअर पण करा, कमेंट पण करा. जर कसा आहे, जर तुम्ही कमेंट केलं तर आम्हाला समजेल बाबा का ब्लॉग आमचं चांगलं आहे की नाही आहे. बाकी आमचा सुयोग दादा ऐकर. चलो चलो गाईज, आता आमचा रूम. ही व्यक्ती कामा सामान इकडे तिकडे पाडत जाते. आमची लोक जेली करून ते पण लोक रूम तर खाली दिसतात. खाली झालं सगळी जेली. आता आम्ही पण निघतो. आता आम्ही इथे निघतो. आता आम्ही जाणार आहे साईट सीन एक्सप्लोर करायला. बाकी शिवदादा सांगते आम्ही इथं कॉन्ट्रीमध्ये जागा घेणार आहेत. कुठे घेणार आहेत भाऊ? सिक्कीममध्ये घेणार आहेत. काढून किती काढायला लागतील आपल्याला? तरी दादाला काढायला लागतील. दादाला काढायला लागतील. सगळ्यांना फ्री. हा, भिवंडीवाल्यांना फ्री. बाकी ठाणेवाल्यांना नाही ना, फक्त भिवंडीवाल्यांना. बाकी हे शिवसैनिक बघा. 1 2 अजून तिसरा तिकडं दादा. बजरंग दलाले नाही, शिवसैनिक कट्टर. सिक्किम बिलोंग गैंगटॉक और टू वेस्ट का 3 नॉर्थ 5 है ना ओनली. नहीं अभी 8 हो गया. पहले 5 था ना. 8 डिस्ट्रिक्ट झाले. अभी डिस्ट्रिक्ट बढ़ गया ना, 2 पहले 4 मध्ये 8 डिस्ट्रिक्ट आहेत. पहिले 5 होते, आता 8 झाले. आप कहाँ जाएंगे अभी? सर नहीं निकल अराउंड तो का आप फॉल्स नहीं जा रहे कंटिन्यू का? आज का भी आपका स्टे यहीं पे. ओके. आपला काय मग आजचा? आजचा आपण पहिले जाणार कांचनजंगा फॉल्स. 1 घंट्याची ड्राईव्ह आहे इथल्या. त्याच्यानंतर एक तिथं लेक आहे, जमला तर तू करू. नंतर मग अप्पर पेलिंगला स्कायवॉक आणि एक मॉनिस्ट्री आपला किल्ला आहे, राजाचा महल. ओके ओके. तुम्ही फक्त जॉईंट राहा. आम्ही सगळं दाखवू तुम्हाला. तुम्ही टेन्शन घेऊ नका. बाकी आता सगळी बसायला लागल्या गाडीन. शिवसैनिक शिवसैनिक आमचे रायडर सत्यवन दादा तरे आज पण येत गाडी चालवणार आहेत. बाईक बोलतात. मग दादाला आज पण 4 व्हीलरमध्ये यायला लागेल. सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर. सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर. रास्तों से मेरी गहरी यारी हो गई, जो फर्ज से भरा था बस्ता वो भी खाली हो गया. बुरा है जमाना, तू चल टकर न कर अगर मगर. कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर. सफर कैसा है ये सफर, मंजिलों.
आपल्या इकडे भेटले कधी शिफ्टिंग गेले रे इकडे म्हणजे मी आता एक्झाम वर्ष आली इथं आता. 1 वर्ष झाली इथं. 2 वर्ष असतील ना 1 वर्ष हा 2 वर्ष इथं. सर तिकडं गँगटॉकला वगैरे कोण आहेत का आपले गँगटॉक पण आहे इकडं, सिलिगुडीला पण आहे. सिलिगुडीला आहेत ना. आम्हाला ॲक्च्युली नथुलाला जायचं होतं ना, तर बऱ्याच जणांना विचारलं आम्ही हां. नथुलाला आपली गाडी आता तिकडनं घेऊन आलं एवढ्या लांब तर नेणं गरजेचं आहे ना. तुला म्हणता येते गँगटॉक ना. हो पण ते परमिटचा इश्यू आहे, ते बोले आर्मीमध्ये कोणी असेल तर तुम्हाला भेटून जाईल. अच्छा त्या side ला. मी आम्ही पण इथे 1 वर्ष झालं आता जस्ट. अच्छा 1 वर्ष काढायचं. म्हणजे साडोबन होते इकडे त्यांचं तर पुढे काश्मीरला गेले आता 2 वर्ष आहे अजून ड्युटी त्यांची अच्छा अच्छा. ते गेले तर सुट्टीवर वर बेस आहे. नाही इकडे खाली आहे. वेस्ट खाली इकडे स्कूल आहे का इकडे हे इकडे स्कूल आहे, स्कूल पासून आलेलं. हां आम्ही आलो केच्चीपुडी लेक. मी कोंबलो ब्लॉगर झालेले आहेत. आपला तर रेग्युलर ब्लॉग आहे. 1 दिवस ज्याला का लगे 1 ब्लॉग पडतोच आपला. बाकी यांचा 8 दिवसात लेक पडतो. यांचा कधी येईल ते बघू आपण. एक ट्रिपमध्ये 3 ब्लॉगर आहेत. आपला रोज 1 दिवस सोडून येतोच. बरोबर बाकी यांचा 8 दिवसात एकदा येतो. बरोबर. पहिला आलाय का? वेलकम टू केच्चीपुडी लेक गाईज. आमचा फोटोशूटचा टाईम चालू आहे. किंवा आमचा विवेक ब्रोची ड्रेसिंग कशी आहे कमेंटमध्ये तुम्ही सांगा. बाकी काही नाही. फोटो काढतो ब्रो, पण जरा कमेंटमध्ये जरा पाईप पडलो आहे ना घरच्यांची. काय जी आमची तिकीट किती 8 कितीला घे पडलं? ना ब्लॉग घे ना. कितीला पडलं एक? पाडला ना मी तिथून त्याही दिला कितीला दिला? कितीला दिला त्यांनी तुला? 60 रुपयाला दिला एक. कितीला दिला? 30 रुपये देतील तुले. मॉनिस्ट्री. ये भाई ड्रोन ड्रोन लोक ड्रोन protect you from illness, accidents and injuries, etc. सगळं वाचून दाखवला ना म्हणे आवाज आला ना तुम्हाला. आवाज नसेल आला तर तुम्ही इथं बघा. बाकी ब्लॉगर लक्की कॉइन. गाईज आता केच्चीपुडी लेकला चाललो आम्ही. इकडं जरा इकडं वरती वाटतं मॉनिस्ट्री आहे. यो वे टू केच्चीपुडी लेक. ही केच्चीपुडी लेक. अंगूर फिश होते इथले लोकांना. काही पण कालं माझं मी शेतांच्या बाहेर शेतांचंच माझं असतं. सगळं जंगली आपल्या इकडे सगळे तल्यांचं माझं अंध. येस. चला तुम्ही तर आपल्या इकडे शेताना बघलंच असतील. ते शेताना बघलं असतील ते मासा आम्ही इकडे बघायला आलो. तर काही तो केच्चीपुडी लेक नव्हता. केच्चीपुडी लेक पुढे आहे. मला तो पण दाखवतो.
गाईचं अजून जरा चालत मी फोटोशूट आता बघू आपण पुढं काढू. आले हरकत फोटो काढतच असते. बाकी हे व्ह्यू बघत चला. समृद्धी हायवे सोनाला टू नागपूर. नागपूरच्या बाई सिक्कीमला आले धावत दादा आमचा. जरा जवळच आले लेक टाकतो. 1 किलोमीटर चालत आले आम्ही. लेक आधी बोल. गाईस तुम्ही बघू शकता आणि नखा मारले नाही दिसत नाही येणार नव्हता ना. नाही काहीच कोणी इथं दगरा लावणे काय होतं ती ना काय माहित नाही, पण इकडे ना लडाख साईड इकडे सगळीकडे अशी प्रथा आहे. ती कशामुळे मानतात ती तुम्ही बघा, गुगल करा किंवा यूट्यूब करा आणि आम्हाला सांगा. आम्ही एवढे दिवस येतोय, आम्ही कधी असं म्हणजे विचारलं नाही कोणाला. असं सॉरी मम्मीने विचारलं, आम्ही विचारलंच नाही कोणाला, फक्त लावून गेले. हां मला एवढं माहिती, मी गुगलवर एकदा युट्यूबवर बघितलेला. बोलतं काय कोणाची इच्छा असते पूर्ण घराची, मग ती तिथे ठेवतात. ठेवतात, पण ते असं कुठं पण नसतील ठेवतात. आता ही लोक कशाला इथे कुठं पण ठेवतात माहित नाही. तो तिथं मॉनिस्ट मॉनिस्ट्री नाही बोलत त्याला, काय बोलतात त्याला स्टॅच्यू आहे, मॉनिस्ट्री नाही. जे ते आपण ना आपल्या बाईकवर बघ समोर असे फ्लॅग्स लडाखचे, त्याच्यावर काय लिहिलेलं असतं तुम्हाला माहित नाही ना. त्याच्यावर इंग्लिशमध्ये पण असतं आणि एक त्यांच्या लँग्वेजमध्ये असतं. ते त्या वॉलवर लिहिले बघ, ओम मानी पद्मायम हे लिहिलेलं असतं त्याच्यावर. क्लोजच्या पण दाखवतो तुम्हाला, जरा जवळ जाऊन दाखवतो आम्ही. त्याच्यामुळे जे निगेटिव्ह एनर्जीज असतात किंवा तुम्हाला जर असा त्या रस्त्याला काय असं ते बोलतात, म्हणजे ते फ्लॅग तुमची ती रक्षा पण करतात इकडे. ओके मी नाही घेतले ते फ्लॅग, दार्जिलिंगवर घेतले. इकडे या साईडला तुम्ही जेव्हा येतील ना लडाख तिकडे मोस्ट ऑफ हिमाचल म्हणजे नॉर्थ साईडला आपल्या, तर असे तुम्हाला सगळीकडे असे बघायला भेटतील. चला आज तो मंत्र असतो जो फ्लॅग मध्ये असतो. हे बघा, हे ते आपण फ्लॅग मध्ये असतात ते. मी आता इथं व्हिडिओ काढायला आलो, जर इकडची व्हिडिओ पण काढू आम्ही. ती आमच्या इंस्टाग्राम पेजला दिसेल तुम्हाला. एक विवेकची काढतो, लगे माझी तो काढेल. बाकी दुसरं कोण काढायला येत नाही, आम्ही आमच्या दोघांच्यात काढतो. वाईच ऑफरोडिंग लागली आम्हाला, जराशी पूर्ण आहे. हे आमचे रायडर सत्यवान दादा तरे. तर गायची रील शूटचं काम चालू आहे. किंवा आमचा विवेक सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर.
सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर. तर आम्ही आता कंच वॉटरफॉल आलो. मागं दिसतं का तुम्हाला? हेच तो वॉटरफॉल. नाव नाही माहीत मला, काय नाव आहे याचं, नाव नाही माहिती काय वॉटरफॉल. हे नाव कळवायला काहीतरी आहे. जवळचं दाखवतो तुम्हाला वॉटरफॉल. काही माझा आवाज तर जाणार नाही पाण्याच्या बाई. बाकी तुम्ही वॉटरफॉल बघा. माझ्या मागे वॉटरफॉल दिसतंय. नाव माहिती आहे नाव या ते जिपलाईनचा नाव माहीत पडल्यावर तुम्हाला सांगतो. काय आता आम्ही फोटो काढतो जरा. इथला पण फोटो दाखवतो तुम्हाला. फोटो म्हणजे ब्लॉगला फोटो नाही दाखवणार, इंस्टाग्रामला जायला लागेल तुम्हाला आमचे फोटो बघायला. बरोबर ना? हा, इंस्टाग्रामला इंस्टा आय डी लिहून द्या. ओके. तर इथं झिपलाईन आहे. कंचनगुंजा वॉटरफॉल आहे. कंचनजुंगा वॉटरफॉल आहे. गुंजा नाही, गुंगा नाही, जुंगा गुंगा नाही, जुंगा. हा, मग जुंगाच बोललो मी. वॉटरफॉलचं नाव आहे कंचनजुंगा. कंचनजुंगा वॉटरफॉल. डर के आगे जीत है. डर के आगे जीत है और आगे जिप लाइन है. ये छोटा वाला जिप लाइन है, मेरे को बड़ा वाला जिप लाइन करने का है. जर कुठं भेटलं असेल मोठी लाईन वाली तर मोठी वाली पण करू आपण. बाकी हे वॉटरफॉल आहे. तिकडे बघू अजून जर जायचा चान्स भेटत असेल तर जातो पुढं. बाकी टू बी कंटिन्यू. तो विवेक दादा कुछ बोल रहे नाही आहे. सध्या मजा आली ना गाडी चालवायला? हो मग बाईक ऑफ रोडिंग मिळाली चांगली. 5-6 किलोमीटरची मजा आली. मजा आली. बाकी वॉटरफॉल बघा चांगला आहे ना. याच्याशी तो रस्त्याला भेटत तो चांगला होता. हा, तो तर भारी दिसत होता. तो आम्ही घेतला नाही. मेन वरती चला. मेन वरती बोलतात. तुम्हाला वापिस दाखवतो. बाकी वो मार्केट इधर से जरा सा मार्केट है. अरे त्याला पहिले वरती जाऊन आता भूक लागली. मोमोज खाएंगे ना. बचपन की यादें. यस. नल्ली बटाटा. करून का? चला आता आम्ही अरे विंदा. सकाळी ब्रेकफास्ट केला नव्हता, फक्त कॉफी घेतलेली. मयूरने बनवलेली. ब्रेक घेतलाय. आम्ही ब्रेक करतो. 10 वाजेपर्यंत. एक प्लेट मोमोज. चना चाट. इथे आले मोमोज. अरे इथे चटणी नावरा अद्रक आहे ना, ते मोमोज घ्यायची इच्छा झाली. इकडे घे ना एक प्लेट. अद्रक चांगला तर एक प्लेट आपल्याला घे ना. तर काही आमचा नाश्ता करून झाला. मोमोज मॅगी वेगी सगळा खाला आम्ही. आता आम्ही पुढचे तिकडे तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो पुढे की तुम्ही वरती आता वॉटरफॉलच्या तिकडे बघा चाललो. थोडं चढून जायचं. नाश्ता तिकडे खूप भरले आता. वरती चॉकलेट भेटले का आम्हाला कॉम्प्लिमेंटरी. पैसे नाही दिले. फ्रीमध्ये चॉकलेट दिले आम्हाला. 10-20 रुपये तिकीट आहे. वॉटरफॉल बघासाठी 20 रुपये भरायला लागले. तो वॉटरफॉल यो नाही, अजून एक पुढं आहे. इकडच्या शिड्या चढून जायला लागेल वरती. तो पण दाखवतो तुम्हाला. जातो तिकीट घेतले. बाकी नाश्ता पाणी झाले. तो आगे बढ़ते. आम्ही मानवले गेले समोरचे बोलला एक काम कर. 8 स्टार्ट होतं 21.
दाखवतो हो बघा वॉटर पार्क कांचनजंगा वॉटरफॉल वॉटरफॉल बघला तुम्ही बघला तर होते फक्त वॉटरफॉल आहे यो बघा योच तो वॉटरफॉल आहे आम्ही 20 रुपये घालवला नाही वॉटरफॉल बघायसाठी बाकी रस्त्याला याच्यापेक्षा भारी भारी होतं ते आम्ही दाखवलं नाही तुम्हाला इथे भारी होतं गाईज आमचा वॉटरफॉल बघून झाला आता आम्ही आमच्या मार्गाला लागतो पुढच्या पुढं बुटा भिजवलेली आहे बुटा मी चप्पल घालून आलो मी याही बुटा घालून आल्या मला माहिती आहे आपण तिकडं स्कायवॉकला जाऊन ना तिथं बुटा घालून पुन्हा होता मग हे वॉटरफॉल बोललं मी आता उलटा झाला उलटा ठीक आहे तसा चालू नाही हाताने चप्पल घालतो ना बुटाने बाकी वॉटरफॉल दिसत राहतो तुम्हाला बाहेर आता आम्ही जातो इथं दादांचं मन भरं नाही वाटतं इथं पण ए प्रणव स्नॅप स्नॅपचं काम चालू गर्दी जाम मारली आणि तर काय आम्ही चाललो चल चलो काय आता पुढच्या जागेवर जाऊ आपण पुढची जागा एक्सप्लोर करायला तू काय घ्यायचं आहे का तुला किचन भारी आहे रे मला पण काय चलो आता वाटतं स्कायवॉकला जाणार आहेत का नाही जाणार आहेत गाडीनेच समजेल आता सस्ता वॉटरफॉल महंगा वॉटरफॉल 20 रुपयाला तर गाईज आता आम्ही न्यू लोकेशनला आलं स्कायवॉक जरा अजून जवळच्या जाऊन दाखवतो जरा आमचं बायकर मेंबर जवळ जाऊन दे इकडे विवेक टी शर्ट बदली केला फक्त फिल्टरचा कलर चेंज केला का बटन आहे ना इथं गाईज लोकेशनचा व्ह्यू बघा लोकेशनचा व्ह्यू आला फोटोवाला माणूस आला तर फोटो काढ पण फोटो व्हिडिओ भारी येतोय फोटो पण अजून भारी येईल जातो तुम्हाला आतला व्ह्यू दाखवतो स्कायवॉक बोलतात लोकेशनला बाकी व्ह्यू बघा जाम भारी दिसतो एक्साइटेड पर्सन सत्यवन भाऊंचा माणसं दिसतात करे दिसतात तुम्ही वाटतं मी तुमच्या यो स्कायवॉक बोलतात याला यो क्लासचं आहे चेकआउट लाईव्ह चेकआउट वेलकम टू माय व्लॉग वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग सबस्क्राइब याच्यासाठी 100 रुपये घालवले गाडी बी लागत असेल तर बरं वाटेल नाही मग
इकडचं नो एंट्री वाटतं. कसं जरा बघायला जरा अजून दाखवतो तुम्हाला जवळ. तर काय आता आम्ही स्कायवॉकवर जातो, मग नंतर वरती जातो. जरा इकडचं लोकेशन बघा, व्ह्यू जरा वाईडमध्ये पण बघा. विवेक गेले पुढं. स्कायवॉक खालचं तर काही दिसत नाही याच्यात. ब्लर दिसतं, ब्लर सोबतात ठेवते. ग्लास एकदम ब्लर दिसतंय. येस बंद कर आता ब्लॉग. थांब ना, शूट कर. फोटो शूटिंग करू जरा. आपल्या व्ह्युअर्सला जरा ग्लास दाखवू ना, ग्लास कसे स्कायवॉकची. आताच मी असं झालं. कोणता बनवला? वरती चालू याच्यावर बसू काय बोलला ना? एक तंगार त्याच्या एक तंगार ते याच्या. मजा नाही होती का? जे मधले याच्या उभा राहिलो ना, अरे लोखंड गरम झाले. लोखंड तर काही आमचा फोटो बिटो काढून झाले. आम्ही वरती काही गेलो नाही, आम्ही इथंच स्काय वॉकवर फोटो बिटो काढले इथेशीच. बाकी तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या इंस्टाग्राम आय डीवर बघा, मेन्शन पण करू. बाकी आता आम्ही वाटतं गँगटॉकला निघणार आहेत. तो आमचा लास्ट स्टॉप होता. जर असेल मधून पुढे तर तो पण तुम्हाला दाखवूच. बाकी लय घाईवर निघल्या, लय घाई आहे ना. लय घाई म्हणजे भाई पोचायला 8 वाजतील. तुम्हाला कुठे जायचं आता आपल्याला? गँगटॉक. डायरेक्ट गँगटॉक ना. बरोबर, मी पण बोललो गँगटॉकलाच निघत आहे. बाकी माझ्या बॅक साईडला व्ह्यू तर जाम भारी दिसत असेल तुम्हाला. खाली पण बघत चला. काचनला ब्लर दिसतो तो, बरोबर नाही गाईस. तुम्हीच बघा, तुम्हाला खालचा काही लाद्या मोजून दाखवा. अरे तो नाही बोला का? काय करतो तू? मला वाटलं व्हिडिओ काढत होता माझा. सोयदा कसं वाटलं? एकदम मस्त. फोटो बिटो करायला लोकेशन चांगलाच होता ना. ठीक होता, पण आपले फोटोग्राफर सध्या मोबाईल करा व्हिडिओ कॉल मध्ये सिनेमॅटिक दादाची तशी व्हिडिओ काढू. काहीच व्हिडिओ चांगले आले. माझ्या मोबाईलमध्ये. तर काहीच आता आम्ही डायरेक्ट गँगटॉकला चाललो. आता आमचा अजून 4 तासाचा प्रवास आहे. अजून सत्यवान दादा तिकडेच मागच आहेत. त्यांची इच्छा, मन काय भरलेलं नाही त्यांचा. हे लोकांचं मन भरले त्यावेळी निघली पुढं. तर मला बोलव होता, पण आवरच शिड्या चाराच्या बोललो तर इसं पण नाही सत्यवान दादा. ऑरेंज कलरचा टी शर्ट, हा दिसला. ऑरेंज कलरचा टी शर्ट घातले. आता तुम्हाला ब्लर दिसल. चार फेऱ्या मारल्या असतील ते मूर्तीच्या स्टॅच्यूच्या बाजूला सत्यवान दादानी. बाकी चलो आता आम्ही जातो. होईल पण मेन ड्रायव्हर आमचा आता दिसल. ऑरेंज कलरचा टी शर्ट घातल्या, उतरताना दिसतं बघा. काम निकलते है गाईच. आमची अर्धी माणसं गेली पुढे. गाईच. हा, पहिले चपला घातली ती, नंतर त्यावेळी बोलताना शूज रिमूव्ह करायला लागतील, मग बुटा काढायला लागली. मग त्यापेक्षा पहिलेच मी चप्पल घातली असते ना, माहिती असतात. आता यावेळी चालली बघा. रास्तों से मेरी गहरी यारी हो. शकता रस्त्याची परिस्थिती, पण आता सत्यवान दादा काय ऐकत नाही. तो सांगतो 2 टायरानो गाडी चालवीन, पण गाडी चालवीनच. नेन म्हणजे नेन. मंजिलों सफर कैसे
मंजिलों की न है कोई खबर, सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर, रास्तों से मेरी गहरी यारी हो गई, जो फर्ज से भरा था बस्ता वो भी खाली हो गया। बुरा है जमाना तू चल टकर न कर अगर मगर, कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर, सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर, सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर, सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर, रास्तों से मेरी गहरी यारी हो गई, जो फर्ज से भरा था बस्ता वो भी खाली हो गया। बुरा है जमाना तू चल टकर न कर अगर मगर, कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर, सफर कैसा है ये सफर, मंजिलों। तर गाईज आज जाम थकल्या, 3 प्लेस फिरलो, पण तिसरा आम्हाला गँगटॉकला पण यायचा होता. 3 प्लेसमध्ये आम्ही कॅन्चनजुंगा वॉटरफॉल बघितला आणि खेचुपुरी लेक बघितला आणि अजून आपला स्कायवॉक बघितला एक. तो गँगटॉकला आलो रात्री 9 वाजलेले, आता 2 वाजले रातचं. जेवून बिवून आम्ही मस्त, तर बाकी काही नाही. गुड नाईट. जेवायला तर आम्हीच बनवला, अंडा घरी बनवलेली होती सुरेखदादानी. अजून बाकी काही नाही. गुड नाईट. उद्या भेटू.